या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। आपण थोडी हालचाल करून बघू। हां, इथं दुखतंय का? हां, मला नाही वाटत हात यापेक्षा जास्त सरळ होईल म्हणून। फौजी फिट होऊ शकणार नाहीत का आता? त्यांना या हाताने सगळी कामं करता येतील, पण काय? पण पहिल्यासारखे नाही। म्हणजे आर्मीत जाऊन सीमेवरती लढाई वगैरे करण्यात पद हात फिट नाहीये। आपण थोडी हालचाल करून बघू। हां, इथं दुखतंय का? हां, मला नाही वाटत हात यापेक्षा जास्त सरळ होईल म्हणून। फौजी फिट होऊ शकणार नाहीत का आता? त्यांना या हाताने सगळी कामं करता येतील, पण काय? पण पहिल्यासारखे नाही। म्हणजे आर्मीत जाऊन सीमेवरती लढाई वगैरे करण्यात पद हात फिट नाहीये। मला काहीच जमाना शिकले, पळताना दम लागतोय, मला हातातनं कळायला लागलेत। मला जर परत आर्मीत जायचं असेल ना, तर पहिल्यासारखं फिट राहिलं पाहिजे मला, आणि एकदम 100% फिट। अहो हलकी, पण हे लागलच। आपण एवढं घरच्यांच्या विरोधात गेलो तर त्याला काय अर्थच राहिला नाही ना। अहो तुम्ही अहो ऐका तरी। शितले, तुला तरी हो चमत्कार घडवून आणला पाहिजे। काय जरी झालं तरी ह्या आर्मीत परत गेलेच पाहिजेत। काय तर उपाय असेलच की। लईच निराश आहेत ते, नीट जेवले बी नाहीत, सकाळपासून एकदम गपगप आहेत बघा। तो लवकर बरा व्हावा, त्याने आर्मी जॉईन करावी असं तुला वाटत असेल तर तुलाच त्याला आत्मविश्वास द्यायला पाहिजे। एवढ्या सगळ्या अडचणींना तोंड देऊन तुम्ही गेलाच का नाही आर्मीत? का गेला? आत्मविश्वास, इच्छाशक्ती असं नाव आहे त्या चमत्काराचं, आणि मला माहितीये माझ्या फौजींकडं तो हाय। फक्त भरोसा ठेवा। काश्मीर सध्या हाय अलर्टवर आहे। इथली परिस्थिती खूप अवघड आहे। सगळ्यांच्या सुट्ट्या रद्द झाल्या, माझी पण सुट्टी रद्द झाली। घरी कधी जाऊ माहित नाही, पण हे आतंकवाद्यांना आता नरकात पाठवूनच घरी जाऊ अशी शपथ घेतली आम्ही सगळ्यांनी। उद्या कुणाला काय जरी झालं ना, तरी त्यांच्या घराचं स्वप्न अपूर्ण राहणार आहे। नाही शिकली, मी जरी तिकडे नसलो ना, तरी इतर राहून मी माझ्या फौजी भावांचं स्वप्न पूर्ण करणार। फक्त आपलंच नाही तर आपल्या फौजी भावांचं स्वप्न आपण पूर्ण करायचं। मला कायम असं वाटायचं आपल्याकडं आपल्या हक्काचं एक छोटस घर असावं। साधारण राऊंड मध्ये तुम्हाला 5 लाख रुपये खर्च येईल। 5 लाख? 5 लाख एकदम कुठं आणायचे शिकले? आता हे घर आपल्या दोघांचं आहे म्हणल्यावर मेहनत बी आपण दोघे मिळूनच करू। पण काय बी करून हे घर तर आपण घेऊच। मी करू का मदत? नाही, नको नको, घासते मी। अगं तू एकटीच घासणार बाई एवढी सगळी? दे, मी इकडे इसरून तर देते। अहो नाही, नको, कुठे जास्त आहे तवा। अगं बघा, म्हणजे तू आता दिवसभर दमून आलीस ना, म्हणून म्हणलं। नाही नाही, तसं काय नाही। बरं राहिलं, पण बरं झालं बरं का, कुठल्या ना कुठल्या निमित्तानं का होईना तुम्ही दोघं एकत्र बाहेर फिरून तर आलात। नाहीतर आमच्या अजिबात हौस मौस काय नाही। आता अजिंक्य बघ ना, तुला बाहेर घेऊन गेले, तुम्ही येताना बाहेरनं जेवून बी आलात। अहो नाही, ते म्हणजे जेवायचं आधी ठरलं नव्हतं, आम्हाला उशीर झाला तिथं म्हणून जेवाय गेलो। बरं ते जाऊ देत, काय काय केलं तुम्ही आज दिवसभर? नाही म्हणजे कुठे फिरायला गेलं होतात? साताऱ्यातच होतात ना? मग असं काय झालं साताऱ्यात की आल्यावर दोघं बी एकदम खुश दिसत होतात? नाही म्हणजे
तसं काय नाही. मला सांगणार नाही बाय, सांग की. अहो नाही, तसं खरंच काय नाही. अजिंक्यांनी काय दिलं का तुला? अहो जयश्री, असं काय असतं तर मी तुम्हाला सांगितलं नसतं वय. बरं जाऊ देत बाई, तुला सांगायचंच नाही म्हण की. जयश्री, असं खरंच काय नाही तर. मला बी काही कळत नाही बघ, उगाच तुमचं पर्सनल काहीतरी विचारत बसले मी बी. जयश्री अहो, असं काय बोलताय तुम्ही? तसं नाही ग, पण मला खरंच वाटतं तुमच्याबद्दल. तुमच्या दोघांच्या बी अडचणीत मी कायम तुमच्या बरोबर असते. का तर मी तुला जवळची मैत्रीण समजते म्हणून. आता तू मला तसं काय समजत नाही, त्याला काय करणार? नाही जयश्री, मी आहेच की तुमची मैत्रीण. तसं असतं ना तर तुम्हाला सांगितलं असतं सगळं. अहो पण काय सांगायला नाही तर काय करू मी? जाऊ देत बाई, नकोच सांगूस. उगाच आम्हाला सांगितल्यामुळं तुमच्या आनंदात मिठाचा खडा पडणार असेल तर कशाला? हो नाही जयश्री, सगळं होऊ द्या मग सांगूच की आम्ही. सगळं होऊ द्यात म्हणजे? म्हणजे असं काय असतं तर आम्ही सांगितलंच असतं की तुम्हाला, असं म्हणायचं होतं. सगळं होऊ देत म्हणजे नक्कीच काहीतरी चालू आहे त्यांचं, त्याशिवाय असं बोलणार नाही ती. आम्हाला परत बाहेर काढायचा तर प्लॅन नसेल ना त्यांचा? नाही नाही, काय सांगता नाही येत बाबा. लई आतल्या काठीचे आहेत दोघं बी. आणि आज जसे खुश होते त्यावरून तर वाटते की चांगलंच चाललंय ते काय चाललंय ते. नाही, यांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय ते कळायलाच पाहिजे, त्याशिवाय काय माझ्या जीवाला चैन पडणार नाही. ते कुठं जातात, काय करतात, सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला कळणार. कसं काय? कारण आजपासून त्या दोघांवरती मी गोट्याला पाळ ठेवायला सांगितले. आमचं फक्त 10 मिनिटाचं काम आहे, लोणीशी विचारायचंय फक्त. अहो ते अजिंक्य आणि शीतल इथं सातारला आले होते बँकेत. कशाला? आज इथं कर्ज काढायला आलास. कुठला बी माणूस गाडी नाहीतर घरासाठीच कर्ज घेतो. घरासाठीच घेतले. अहो मी त्यांच्या खोलीत ते बिल्डिंगचं ते माहिती पुस्तक बी बघितलं होतं. 100% घरासाठीच प्रयत्न करत असणार ती. यांची 5:55 की 56 काहीतरी ट्रेन असते, त्याने ते यायचे घरी, पण त्या दिवशी आले नव्हते. म्हणजे त्यावेळेस मी असं टीव्ही लावलं ना तर म्हणजे स्तब्धच झाली. मला म्हणजे काही सुचलं नाही ना कसं काय रिॲक्ट व्हायचं ते. मग मी नंतर ऋषिकेश जोशी, शर्ट कसं आहे माझं? चांगला, उत्तम आहे. उत्तम आहे का नाही? उत्तम आहे. हा, पॅन्ट कशी आहे? अप्रतिम. चप्पल फर्स्ट क्लास. हा हा बोलायचं. हा, घड्याळ कसं वाय कोणी दिलं? तुमचंच आहे, चांगलंच आहे. हेअरस्टाईल कशी आहे? कडक. काय आवडलं लोक? मग लोक पण उगाच काय पण बोलत असतात. काय? त्यांना कोणाचं काहीच आवडत नाही म्हणून. काय सांगता? एकदा तुम्ही त्यांना तुमच्या अभिनयाविषयी विचारा, बघू ते किती खरं बोलतायत ते. माझे काका आणि भाऊ गेलेले यांच्या घरी बघायला. ते गंमतच झाली. गंमत म्हणजे माझी आई म्हणाली, अगं लगेच चेंज कर, आणि ते बघायला आले तुला. नंतर म्हणाले, माझ्यासाठी बघायला नाही आलोय, माझ्या छोट्या भावासाठी मी आलोय. म्हणजे ते गंमत म्हणजे असं झालं एकदम. घरातलं काम थोडं हळू होतं. ते भाऊजी असणार. नाही नाही, भाऊजीनेच कंप्लेंट केली असणार. शंभू राज येत्याल, पण त्या अगोदरच हे पुराणपूर आपण मारू. आणि ते येशीवर आल्या आल्या हे पेकाट मोडलेलं पुराणपूर त्यांच्या पायावर वाहू. यांच्यात एकच भ्रष्ट माणूस आहे, पण त्या एका भ्रष्ट माणसासाठी एवढ्या सगळ्या कामगारांना का शिक्षा? ईशा, या लोकांना कुठल्याही गोष्टीची किंमत नाहीये. आपल्या कंपनीमध्ये भ्रष्टाचार करताना यांना लाज नाही वाटली? पण आपण कायम कुठल्या तत्वावर काम करतो? विश्वास. त्याच विश्वासाखातर हे लोक आपल्याला नक्की येऊन त्या भ्रष्ट माणसाचं नाव सांगतील.
काल आला सगळा घोळ केला जा. आता असं चोरी केल्यासारखं तमाशाला गेल्यावर घोळ होणारच की. पहिलं रानात असं नव्हतं, पण लगीन झाल्यावर त्याच्या हातात बेड्या पडल्या. अंजली वहिनी जे सांगतायत ते सगळं तुम्ही ऐकताय. म्हणजे बायकोच्या मुठीत आहे राणा. समत्या गावाला धावतोच आता. अंजलीबाई सांगतात ते मी ऐकतो, म्हणजे मी काय बायकोचा गुलाम नाही. अंजलीबाई मी सांगाल ते ऐकतात. हे धावलंच पाहिजे गावाला.